नमस्कार मित्रों, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचेल. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे. त्या लिंकवर जाऊन गिरिजा वर्ल्ड हा टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजपर्यंत आपण बघितलं, आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. जे नवीन अभियोग्यताधारक आहेत किंवा चॅनलवर पहिल्यांदा आले आहेत ते माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. आपण कशा पद्धतीने या शिक्षक भरतीमध्ये अभियोग्यताधारकापर्यंत जे आहे नॉलेज पोहोचवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे. आपण एक शिक्षक बनणार आहोत. आपल्याला सगळं शिक्षक भरतीचे छोटे छोटे बारकावे आपल्यापर्यंत पोहोचावे, हाच माझा एक उद्देश आहे. आणि हे बारकावे शिकण्याकरिताच या टेलिग्राम चॅनल असो किंवा माझा यूट्यूबचा चॅनल असो, याला सबस्क्राईब करा. याच्याकरता सांगतोय की जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळे जे अपडेट आहे पोहोचतील. त्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचू द्या. बघा अभियोग्यताधारकांनो, की आपण बऱ्याच ठिकाणी बघतो मेरिट इतकं येतं, मेरिट तितकं येतं. त्यावर मी तर याच्या आधीच भाष्य केलं आहे की मेरिटविषयी कोणी सांगू शकत नाही. मेरिट कसा बनेल आणि मेरिट किती लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. पण आपले प्रेफरन्स लॉक झाल्यावर नेमकी पवित्र पोर्टल जी प्रणाली आहे ती कशी काम करते याच्यावर आपण थोडा टेक्निकली आज अभ्यास करूया. जेणेकरून या टेक्निकली अभ्यास करताना मी छोटे छोटे जे आहे कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देणार. आणि याच्यामध्ये असं अवघड काही नाही, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार. पण आपल्याला माहिती हवी की प्रेफरन्स लॉक झाल्यानंतर हे जे पवित्र पोर्टल प्रणाली आहे नेमकी कशी काम करतोय आणि सिलेक्शन कशा पद्धतीने होतो आपला. हा आपला आजचा अजेंडा आहे. आपण त्याच्यापर्यंत पोहोचणार आहोत की पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये आपण प्रेफरन्स लॉक केल्यानंतर एकंदरीत जी संगणक प्रणाली आहे ती कशा पद्धतीने वर्किंग करते याच्यावर आपण खूप चांगला हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हालाही मग एक उत्सुकता वाटेल की नेमकी कसं व्हा. कारण की बघा, इतके मोठे अभियोग्यताधारक यांची निवड फक्त 10 ते 15 दिवसामध्ये मेरिट लिस्ट लावून आहे. तर आपल्याला वाटत असेल बऱ्याच अभियोग्यताधारकांना, ही कसं आहे बा, ही मॅन्युअली आहे का की ॲटोमॅटिक जनरेट होते. तर त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. आणि हे महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारकांना माहिती पाहिजे की आपण जे पवित्र पोर्टल प्रणालीमधून आपली निवड होते, पण ॲक्च्युली पवित्र पोर्टल प्रणाली आपले प्रेफरन्स लॉक केल्यानंतर कशा पद्धतीने रन करतोय ते आपण आज शिकूयात. चला, तर पहिला जो बघा, या ठिकाणी जी पवित्र पोर्टल प्रणाली आहे ती कशा पद्धतीने रन करतोय, पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये तुमची निवड कशा पद्धतीने होते याच्यावर आपण या ठिकाणी आज थोडं प्रकाश टाकूया. तर सर्वप्रथम जो आहे, तुम्ही प्रेफरन्स दिल्यानंतर जो आहे तुमचा डेटा इंगेजन म्हणजे कॅन्डिडेटचा जो डेटा आहे याची एक प्रोफाईल तयार होते. ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर इलिजिबल ऑर नॉट इलिजिबल हा दुसऱ्या टप्प्यामधून जातो. त्यानंतर मग मेरिट इंजिनमध्ये आपण जातो. मेरिट इंजिन झाल्यानंतर कॅटेगरी मॅपिंग होते आणि कॅटेगरी मॅपिंग झाल्यानंतर वॅकन्सी डेटाबेस याच्यावर वर्क होतो. आणि त्याच्यानंतर येतो आपण जे प्रेफरन्स दिलेले आहे त्या प्रेफरन्स डोअरमध्ये आपण येतो. त्यानंतर जो आहे 7 नंबरवर आपण मॅचिंग इंजिनवर जातो आहे. आणि त्याच्यानंतर गेम चेंजर काय याच्याविषयी मी व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यानंतर जो आहे इटरेटिव्ह प्रोसेसमध्ये आपण जातो आहे. आणि त्याच्यानंतर जो शेवटी आहे आपला सिलेक्शन किंवा अलोकेशन होत असतो. अशा पद्धतीने पवित्र पोर्टल प्रणालीवर जे आहे आपली रिकमेंडेड होत असते. आणि ही आज आपण चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा, या ठिकाणी जो आहे, जो पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये आपण जेव्हा प्रेफरन्स लॉक केले तर डेटा इंगेजन जो आहे म्हणजे डेटा एंट्री नाही, यामध्ये काय होते, कॅन्डिडेटची एक डिजिटल प्रोफाईल तयार होते.
कॅन्डिडेटची एक डिजिटल प्रोफाईल तयार होते. त्या प्रोफाईलमध्ये तुमचे गुण आहे, तुमचे विषय आहे, माध्यम आहे, प्रवर्ग आहे, तुमची पात्रता काय आहे आणि तुम्ही कोणते प्रेफरन्स दिले असा जो डाटा इंगेजन जो आहे ही तुमची पवित्र पोर्टल सिस्टम प्रणालीमध्ये जो आहे एका कॅन्डिडेटची डिजिटल प्रोफाईल तयार केली जाते. त्याच्यामध्ये अर्ज असतो, त्याच्यानंतर जो आहे हे जे गुण आहे, त्याच्यानंतर जो आहे विषय आहे, माध्यम आहे, प्रवर्ग आहे, पात्रता आहे, प्रेफरन्सेस आहे, ह्या सगळ्या गोष्टीनुसार कॅन्डिडेटची डिजिटल प्रोफाईल तयार होते. काय तयार होतो? डिजिटल प्रोफाईल तयार होतो. आणि हा जो आहे हा कॅन्डिडेट डाटा म्हणून सिस्टममध्ये काम करतो. कोणाच्याही त्या ठिकाणी नाव नसतो, तर एक डिजिटल प्रोफाईल प्रत्येक कॅन्डिडेटची क्रिएट होतोय. त्यानंतर जो तुमचा प्रश्न आहे, जो तुम्ही इलिजिबल आहात की नाही, तर बघा सिस्टम संबंधित पदाशी लागू असलेली जी पात्रता आहे, संबंधित जो पद असेल जसा 1 ते 5 असेल, मग या 1 ते 5साठी अभियोग्यता धारकाकडे काय असायला पाहिजे, तर त्याची पहिले शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तपासली जाते. TET टेट उत्तीर्ण आहे किंवा नाही, त्याचप्रमाणे विषय आणि माध्यम, त्यानंतर प्रवर्ग, आरक्षण संबंधित निकष म्हणजे समांतर आरक्षण लागू आहे का, त्यानंतर इतर नियम व अटी म्हणजे याच्यामध्ये एज वगैरे झालं, हे फॅक्टर जे आहेत हे फॅक्टर सगळे चेक केल्यानंतर काय करतो हा कॅन्डिडेट 1 ते 5साठी अवेलेबल आहे का हे पहिल्यांदा चेक केला जातो. जर त्याच्याकडे तो DED आहे, TET पास आहे, पहिला पेपर तो 1 ते 5साठी पात्र आहे, पण तो ग्रॅज्युएशन आहे, DED आहे पण पहिला पेपर पात्र नाही, TETचा दुसरा पेपर पात्र आहे, म्हणजे तो फक्त आणि फक्त 6 ते 8च्या गटासाठी पात्र आहे, तर अशा वेळेस काय करतो हो जो सिस्टम आहे पवित्र पोर्टल प्रणालीचा, पहिले तुम्ही इलिजिबल आहात की नॉट इलिजिबल आहात. जसा कोणाकडे अजिबात TET नाही अशा अभियोग्यताधारकांचा काय होतो डायरेक्ट 1 ते 5 आणि 6 ते 8 या गटामधून त्यांचं काय केल्या जाते, त्यांना रिमूव्ह केला जातो आणि त्यांना 9 ते 12च्या या 2 गटामध्येच समाविष्ट केला जातो. म्हणजे दुसरा जो टप्पा आहे पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये, तुम्ही इलिजिबल आहात किंवा नाही हे चेक केला जातो. त्यानंतर बघू आपण मेरिट इंजिन. याच्यामध्ये बघा काय होतं, तर जे पात्र उमेदवारच्या गुणानुसार ऑर्डर रँकिंग लावला जातो. जो पात्र उमेदवार आहेत, अभियोग्यताधारक आहे, त्यांचे ऑर्डर रँकिंग लावल्या जाते. ऑल ओव्हर 1,70,000चे जे गट पडलेले आहे, 1 ते 5साठी पात्र कोण आहे, 6 ते 8साठी पात्र कोण आहे, 9 ते 10साठी पात्र कोण आहे, 11 ते 12साठी पात्र कोण आहे, त्या हिशोबाने काय केल्या जातात, त्यांचे मेरिट रँक ऑर्डर तयार होते. मग सिस्टम काय करते, सर्व पात्र उमेदवारांचा डेटा घेतो. त्यानंतर काय करतो, त्यांचे गुण तपासते, मग त्याच्यानंतर गुणानुक्रम लावते आणि त्याच्यानंतर तुमची रँक ऑर्डर तयार होते. या ठिकाणी बघा उमेदवार दाखवलेले आहेत, त्यांची अशा पद्धतीने रँक ऑर्डर तयार होते आणि यानुसारच त्यांचं काय केल्या जाते, रिकमेंडेड. पुढे बघू कसं होतं इथे. तर इथे तुमचे गुण फक्त नंबर राहत नाही, तर तुमचा आता क्रमांक ठरतोय, म्हणजे तुमची रँक ठरतो. या ठिकाणी तुमचे गुण विचारात घेतले जात नाही. आता गुण सोडून द्या, आता तुमची रँक तयार होते. काय तयार होतो, रँक तयार होतो आणि या रँकनुसार मग काय करत असते, मेरिट इंजिन समोरची प्रोसेस करीत असते. त्याचा डेटा जो आहे, त्यानंतर एलिजिबिलिटी चेक, मेरिट इंजिन, वॅकन्सीज आणि त्याच्यानंतरच फायनल आउटपुट येतो. तर अशा पद्धतीने जो आहे तुमची काय तयार होत असते, मेरिट इंजिन तयार होते. त्यानंतरचा जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कॅटेगरी, या कॅटेगरीचा सुद्धा खूप मोठा फॅक्टर आहे. बघा कॅटेगरी मॅपिंग होतोय, उमेदवार जे आहे कोणत्या कॅटेगरीचा आहे आणि त्याला समांतर आरक्षण लागू आहे का हे चेक होतोय. आणि कॅटेगरी मॅपिंग म्हणजे उमेदवाराचा प्रवर्ग SC ST OBC EWS ओपन जे काही अदर कास्ट आहेत त्या पदाची आरक्षण रचना म्हणजे तुमचा रिझर्वेशन जो आहे, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत त्या पद्धतीने मॅपिंग होतो. नियम व शासन निर्णय आरक्षण व रोस्टर पॉईंटनुसार पडताळणी होते, त्यामुळेच रोस्टरनुसार जाहिराती येतात आणि त्याच पद्धतीने काय होत असते, त्याच पद्धतीने या ठिकाणी रोस्टरनुसारच वॅकन्सीज अवेलेबल केल्या जातात. आणि या ठिकाणी बघा हे जे वॅकन्सीज आहे, रोस्टर क्रमांक 1 2 3 4 5 आणि हे जे प्रवर्ग आहेत, पदप्रकार शिक्षक आहे, तर याच्यामध्ये रिक्त जागेसाठी पहिले कॅटेगरी मॅपिंग केल्या जातो. तुमच्या पुढे कोण आहे एवढंच नाही, तर कोणत्या जागेसाठी कोणाचा विचार होतो हेही अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या कॅटेगरीचे काही उमेदवार ओपनमध्ये ढकलल्या जातील, मग आपली रँक कोणत्या पद्धतीने कॅटेगरीमध्ये बसेल हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे.
त्यानंतर 5वा जो मुद्दा आहे तो बघा, येतं वॅकन्सी डेटाबेस. आता या ठिकाणी बघा आपल्याला पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये वॅकन्सीवर सगळा खेळ आहे, बरोबर आहे. तर वॅकन्सीज म्हणजे आस्थापना कोणती आहे, शाळा कोणती आहे, कोणता विषय आहे, माध्यम कोणता आहे, प्रवर्ग कोणता आहे, उपलब्ध जागा किती आहेत, याच्यानुसार आस्थापना अधिक विषय, माध्यम, प्रवर्ग, उपलब्ध जागा ही दुसरी बाजू इथूनच जुळती उमेदवाराचा शाळेचा मेळ म्हणजे आस्थापनेचा मेळ जुळत असतोय. आणि एका बाजूला हजारो उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला हजारो वॅकन्सी. आता सुरू होतो खरा खेळ पवित्र पोर्टलचा. या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे बघा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी कोणत्या विषयाची जागा आहे, शाळेचा माध्यम कोणता आहे आणि कोणत्या प्रवर्गासाठी वॅकन्सी आहे, एकूण टोटल वॅकन्सी किती उपलब्ध आहेत. हा खरा खेळ चालू होतोय वॅकन्सी डेटाबेसमध्ये. त्यानंतर पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये जर बघितला तर आता येतोय प्रेफरन्स. आपण जे प्रेफरन्स दिले 100 एका ठिकाणी, 50 एका ठिकाणी, बरोबर आहे ना. विना मुलाखतीचे 100 दिले, मुलाखतीचे 50 दिले. तर आता तुमची प्रेफरन्सेस उघडल्या जातात आणि तुम्ही जो लॉक केलेला पसंती क्रम आहे तो पसंती क्रम सिस्टम समोर येतोय आणि सिस्टम काय करते, मग तुम्ही दिलेला पसंती क्रम एक एक करून बघते. जसे उदाहरणार्थ तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूरला पहिला प्राधान्यक्रम दिला आणि नागपूरला पहिला प्राधान्यक्रम दिल्यानंतर पहिल्यांदा मेरिट बेसनुसार तुम्ही जो पसंती क्रमांक 1 नागपूरला दिला आहे तिथं तुमची कॅटेगरी किंवा ओपनमधून सिलेक्शन होताना जर त्या बेसमध्ये तुम्ही जर बसत असाल तर हा पहिल्या पसंती क्रमामध्ये तुमचं सिलेक्शन होईल. याचा अर्थ काय आहे की तुम्ही जो पसंती क्रम दिला म्हणजे तुमच्यावरचे उदाहरणार्थ 2 जागा आहे तुमच्या कॅटेगरीच्या आणि तुम्ही फक्त कॅटेगरीमधून मोडता, ओपनमध्ये बसू शकत नाही, तर मग तुमच्या फक्त 2 जागेसाठी जर तुमच्यापेक्षा कमी गुणवालेच उमेदवार असतील किंवा त्यांनी पसंतीक्रम दिला नसेल, तुमच्यापेक्षा 1 पुढे राहिला तरी चालतोय, पण 2 जर पुढे जर असतील गुणानुक्रमे तर त्या दोघांनाही ती शाळा जाणार. मग त्यांचा पसंतीक्रम तो 99 असो की 98 असो आणि तुमचा पहिला पसंतीक्रम असेल तरी. तर प्रत्येक उमेदवाराचे प्रेफरन्स तपासले जातात. पहिला प्रेफरन्स उपलब्ध आहे का कॅन्डिडेटसाठी, दुसरा प्रेफरन्स उपलब्ध आहे का. पहिला प्रेफरन्स उपलब्ध होत असेल तर पहिलाच प्रेफरन्स मिळेल, पण नसेल तर दुसरा होतो, नसेल तर तिसरा होतो, चौथा होतो, 5वा होतो. अशा पद्धतीने प्रेफरन्स पुढे 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 कॅन्डिडेटचे प्रेफरन्स चेक होत जातात. तुमचा पसंतीक्रम हा तुमच्या हक्काचा मार्ग आहे. तुम्ही जे पसंतीक्रम दिले आहेत तो तुमच्या हक्काचा मार्ग आहे. सिस्टम उपलब्ध जागा आणि तुमची प्रेफरन्स यांची सांगड घालून निवड प्रक्रिया पुढे नेतो. म्हणजे एकंदरीत तुम्ही दिलेले सिस्टममध्ये जे आहे प्रेफरन्सेस आणि जे जागा आहेत अवेलेबल त्याचा योग्य मेळ लावून पवित्र पोर्टल प्रणाली काय करत असतो, हे निवड प्रक्रिया पुढे नेत असतो. म्हणूनच प्रेफरन्स लॉक करताना आपण काळजीपूर्वक लॉक केले, 2दा 3दा आपण तपासले, बरोबर आहे का नाही. म्हणजेच पहिली प्रेफरन्स उपलब्ध आहे का, नंतर नसेल तर दुसरी, मग तिसरी. म्हणजेच प्रेफरन्स म्हणजे तुमचा फक्त पसंतीचा मार्ग आहे आणि तुमची सिलेक्शन जे आहे ते ओनली टेट स्कोरवर होणार. ठीक आहे. तर त्यानंतर जो आहे मॅचिंग इंजिनमध्ये जातो. तर उमेदवार आणि वॅकन्सी आमने सामने येतात. एकंदरीत जो उमेदवाराचा जो डिजिटल प्रोफाईल बनलेली आहे ती आणि उपलब्ध वॅकन्सीज ह्या एकामेकासमोर येतो आणि इथंच मग काय होतो, मॅचिंग इंजिन होतोय. तर मग काय केल्या जाते इथं काय होते मॅचिंग इंजिनमध्ये, एलिजिबिलिटी म्हणजे आपली पात्रता, उमेदवार पात्र आहे का ते तपासल्या जातो. गुणांच्या आधारावर स्थान ठरते. त्यानंतर आरक्षणानुसार जागा तपासली जाते. जो कॅटेगरीचा उमेदवार असेल, ज्या कॅटेगरीचा किंवा ओपन प्रवर्गातून जात जर असेल आणि एज ओपनची असेल तर असा अभियोग्यताधारक त्याची ओपनमध्ये सुद्धा पहिल्यांदा काय केली जाते, चाचपणी केली जातोय. त्यानंतर उपलब्ध पदांची संख्या, वॅकन्सीज चेक केल्या जातात आणि प्रेफरन्स तुम्ही निवडलेला पसंतीनुसार, तुम्ही दिलेल्या प्रेफरन्सनुसार मग काय होते, त्यानुसारच ही मॅचिंग इंजिन काम करत असते. मग मॅच म्हणजे काय, इथं ठरतं मॅच की नो मॅच. तुमच्या पात्रतेनुसार आणि मेरिटनुसार तुम्ही तिथं बसल्या तर मॅच, नाही तर नो मॅच. रिक्त जागेच्या यादीची तुलना केली जाते. तुमच्या प्रवर्गातील उपलब्ध जागामध्ये तुमची स्थिती तपासली जाते. उदाहरणार्थ पकडून चला, तिथं ओपनच्या 4 जागा आहे, कॅटेगरीची 1 जागा आहे आणि
तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्थान मिळू शकत नसेल आणि ओपनमध्ये तुमच्यापेक्षा जास्त उमेदवार आहेत, मग त्या ठिकाणी येतोय नो मॅच. काय येतो? नो मॅच. आणि ज्या ठिकाणी मॅच झाला कॅन्डिडेट म्हणजे त्याचं सिलेक्शन होणार, हे आपण पुढे समजून घेणारच आहोत. योग्य माहिती, योग्य समज, योग्य प्रेफरन्स आणि योग्य निवड ही मॅचिंग इंजिनची जादू आहे. मग त्यानंतर आपण बघूया, मग वॅकन्सी भरली की गेम बदलत असतो. गेम चेंजर काय असतो बघा. पुढच्या उमेदवाराला जागा मिळाल्यानंतर ती पुढच्या उमेदवारासाठी उपलब्ध राहत नाही. उदाहरणार्थ आपण पकडू एकच जागा आहे. मग एक जागा जर कॅटेगरीतला उमेदवार आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक जागा आहे, आपल्याकडेही कुठलाही आरक्षण नाही आणि त्याला 170 गुण आहे आणि आपल्याला 160 गुण आहे, याचा अर्थ आपण मागे पडून हा 170वाला या जागेवर जाणार. पहिल्यांदा त्याला संधी मिळणार आणि तो 170 स्कोरवाला लागणार. मग त्याचा प्रेफरन्स 99 असला तरी चालेल आणि तुमचा प्रेफरन्स पहिला जरी असेल तरी या ठिकाणी 170 स्कोरवाला लागणार, कारण की त्याने प्रेफरन्स दिला आहे तिथं. पण या अर्थी असं नाही की 170वाला पहिले 98 प्रेफरन्समधून बादच असेल, तो पहिलेच लागणार. पण एक उदाहरण म्हणून सांगतोय, टेट स्कोअर अतिशय महत्त्वाचा आहे. मग एखाद्या उमेदवाराला जागा मिळाल्यानंतर ती जागा पुढच्या उमेदवारासाठी उपलब्ध राहत नाही. वॅकन्सी भरली की काय होते बघा, एखाद्या जागेसाठी निवड झालेला उमेदवार त्या जागेवर नियुक्त होतोय, ती जागा ती पुढील उमेदवारासाठी उपलब्ध राहत नाही. म्हणजेच रिक्त पदांची संख्या कमी कमी होत जाते. ज्यांच्या प्रेफरन्समध्ये ही जागा वर असेल त्यांनाच ही संधी मिळू शकते. आता प्रेफरन्स ज्यांनी ठेवलं, उदाहरणार्थ 60 स्कोर आहे, दोघांचा 160 आहे, दुसऱ्याचा पहिला पसंती क्रम जरी 1 असेल आणि दुसऱ्याचा 2 असेल आणि 160वर त्या ठिकाणी जर क्लोज होत जर असेल आणि त्याचा एखाद्याचा पहिला पसंती क्रम आहे आणि दुसरा पसंती क्रम जरी असेल तरी त्या दोन्ही उमेदवाराची त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. जर त्याने दुसरा पसंती क्रम दिला आणि त्याच्या पहिल्या पसंती क्रमावर जर 161वाला उमेदवार किंवा 160 त्याच्यापेक्षा वयाने मोठा उमेदवार लागला असेल तर अशा वेळेस काय होते, मग दुसऱ्या पसंती क्रमासाठी त्याचा विचार केला जातो. म्हणजे गेम का बदललं बघा, एखादी वॅकन्सी भरली की स्पर्धेचा समीकरण बदलत जातो. त्याच्यानंतर तुमच्या आधीच्या उमेदवाराची निवड तुमच्यासाठी पुढच्या पर्यायावर परिणाम करू शकते. म्हणजे एकंदरीत जर आपण जर बघितलं, आपल्या पुढचे उमेदवार लागत आहे म्हणजे आपली जी संधी आहे कमी कमी होत जाते. पहिल्या प्रेफरन्सवर नाही जमलं, दुसऱ्या प्रेफरन्सवर नाही जमलं, तिसऱ्या प्रेफरन्सवर नाही जमलं, त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ म्हणजे आपले प्रेफरन्सच इकडे कमी होऊन चालले पण आपला नंबर येत नाही. मग ते आपल्यासाठी कसं असते, म्हणजे नो मॅचसाठी संकेत असतोय. मग त्यानंतर बघा, प्रेफरन्स लॉक केले, आपण योग्य क्रमाने लावले, प्रत्येकजण प्रेफरन्स चांगल्या पद्धतीने लावले. त्यानंतर बघा इटरेटिव्ह प्रोसेस जी आहे, एका मागून एक उमेदवार म्हणजे क्रमाने प्रक्रिया पुढे जाते. उमेदवार, उपलब्ध जागा, प्रेफरन्स आणि लागू नियम यांचा पुन्हा पुन्हा मेळ होतोय. बघा काय होतं यामध्ये, प्रत्येक उमेदवाराची पात्रता आणि प्रेफरन्स तपासले जाते, उपलब्ध जागा तपासल्या जातात, नियमानुसार एक उमेदवार प्रोसेस झाला की पुढच्या उमेदवाराकडे तीच प्रक्रिया जाते. म्हणजे एक उमेदवार झाला, एक जागा वॅकन्सी भरली, तर त्याच पद्धतीने आपल्या ज्या विना मुलाखतीच्या 19,000 ज्या जागा आहेत त्या पुढे अशाच पद्धतीने काय केल्या जाते, त्यांचं जो आहे, एक उमेदवार लागला मग दुसऱ्याचं मॅचिंग करा, तिसऱ्याचं मॅचिंग करा, चौथ्याचं मॅचिंग करा, अशा पद्धतीने 19,000 ज्या काही समथिंग जागा आहेत विना मुलाखतीच्या एकास एकवाल्या, त्याच्यावर अशा पद्धतीने काय केल्या जाते, अशा पद्धतीने कार्य होतोय आणि पारदर्शक आणि नियमबद्ध असते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ नसतो आणि पवित्र पोर्टलमध्ये जे मेरिट यादी लागतो त्याच्यामध्ये कुठल्याही मानवाचा मानव हस्तक्षेप नाहीच. ती कम्प्युटर बेस प्रणाली आहे, यामध्ये कुठल्याही मानवाचा हस्तक्षेप नसतो. आता बघा, या ज्या आहे इटरेटिव्ह प्रोसेसचे वैशिष्ट्यच आहे, प्रत्येक उमेदवाराची प्रक्रिया स्वतंत्रपणे आणि क्रमाने केली जाते. त्यानंतर एक उमेदवार निवडला की त्याची जागा पुढच्या उमेदवारासाठी उपलब्ध राहणार नाही. एक वेळा त्या जागेवर उमेदवार जर सिलेक्ट झाला तर ती जागा त्या पोर्टलमधूनच रिमूव्ह केली जाते. म्हणजे त्या कॅन्डिडेटला तिथं सिलेक्शन जागा दाखवल्या जातोय, त्यामुळे ती जागा उपलब्ध राहत नाही. संपूर्ण प्रक्रिया नियम आणि डेटाच्या आधारे स्वयंचलित पद्धतीने पुढे सरकते. मी मागेच तुम्हाला सांगितलं होतो की यामध्ये मानवाचा कुठलाही हस्तक्षेप नाही, हे ऑटोमॅटिक पुढे जातो, ऑटोमॅटिक कंटिन्यू करतो. त्यामुळे ही अतिशय उत्तम प्रणाली आहे. एक उमेदवार प्रोसेस झाला की सिस्टम थांबत नाही आणि मग पुढचा विचार होतो. अशी प्रक्रिया पुढे जात असते.
आलं लक्षात? ही थांबणारी प्रक्रिया नाही. जोपर्यंत आपले पूर्ण पद भरून होत नाही तोपर्यंत कार्य करत राहते. म्हणून इतक्या लवकर आपल्या टेटचा काय येत असतो, जो आहे मेरिट येत असतो. 15 ते 14-15 दिवसामध्ये मेरिट येतोय. बघा मग आता स्क्रीनवर येतो निकाल. काय येतो? निकाल. आणि प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे निकाल, आपला सिलेक्शन. बरोबर आहे. तर संपूर्ण प्रक्रियेनंतर संबंधित सिलेक्शन अलोकेशन रिलेटेड आउटपुट तयार होतो. काय तयार होतो? फायनल आउटपुट तयार होतोय. आणि हा तयार होताना संपूर्ण प्रक्रिया पहिले डेटा गोळा केला गेला, एलिजिबिलिटी चेक केली गेली, मेरिट रँकिंग चेक केलं गेलं, वॅकन्सी मॅचिंग चेक केलं गेलं, प्रेफरन्स जे आहे प्रेफरन्स डोअर चेक केलं गेलं, त्यानंतर रूल्स आणि रिझर्वेशन जे आहे आपले आरक्षण ते चेक केलं गेले, आणि त्यानंतर जो आहे मॅचिंग नो मॅचिंग चेक केलं गेलं, आणि त्यानंतर निघाला मग फायनल आऊट म्हणजे आपलं सिलेक्शन झालं. अशा पद्धतीने अलॉटेड होते. आणि एखाद्या कॅन्डिडेटला बघा या ठिकाणी पुणे मिळालेला आहे, मराठी माध्यम गणित विषय 6 ते 8. अशा पद्धतीने स्टेटस जो आहे आपल्या स्क्रीनवर डिस्प्ले होतो की हा अभियोग्यताधारक या वर्गासाठी, आणि इथं काय होतोय या वर्गासाठी या जिल्ह्यामध्ये लागलेला आहे बा या स्थापनेवर. म्हणून आपल्या जो लॉग इनला आहे आपल्या लॉग इनला शो होतो, आणि फायनल जो आउटपुट आहे तुमचा निकाल स्क्रीनवर शो होतो. म्हणून मेरिट लिस्ट ही फक्त गुणांची यादी नाही, ती डेटा, रूल्स, वॅकन्सी, प्रेफरन्स ज्यांच्या संपूर्ण प्रक्रियेचा तो परिणाम आहे. आलं लक्षात? सगळ्या अभियोग्यताधारकांना समजलंच असेल. म्हणून मित्रांनो तुमचे गुण किती आहेत हे महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर तुमच्या गुणाला उपलब्ध असलेल्या वॅकन्सी, तुमची कॅटेगरी, तुमचा सब्जेक्ट, तुमचं मीडियम हे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही कोणते प्रेफरन्स लॉक केले आहे यातून खरी कथा तयार होते. जसे बऱ्याच अभियोग्यताधारकांनी काय केलं आहे बघा, ते 1 ते 2च प्रेफरन्स दिलेले आहे, त्यांना बाहेर जायचं नाही. ते एकतर नोकरीवर आहेत किंवा बऱ्याच अशा महिला भगिनी आहेत की त्यांनी प्रेफरन्स जास्त लॉक केलेलं नाही. याचं कारण असं आहे की सर माझ्याकडे छोटा बाळ आहे बा, आपण लांब जाणार नाही, माझे मिस्टर नोकरीलाच आहेत, मला MNPच पाहिजे, मला PMCच पाहिजे, मला जिल्हा परिषद पुणेच पाहिजे, अशा पद्धतीने असणाऱ्यांसाठी मग ते प्रेफरन्स लॉक जे केले आहेत त्यांनी 2च प्रेफरन्स लॉक केले म्हणजे त्यांचा फक्त 2 प्रेफरन्सवर विचार होतो. अशा पद्धतीने पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये काय असतो, कार्यप्रणाली होते. आणि हे कार्य झाल्यानंतरच काय होत असते बघा या ठिकाणी अशा पद्धतीने लिस्ट लागत असतो. एकंदरीत आपण याच्या आधी बघितलंच की आपण बऱ्याच अशा कॉन्सेप्टवर काम केलं आहे. तर अभियोग्यताधारकांना पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने जे जागा मिळतात, बऱ्याच अभियोग्य वाटतं 10-12 दिवसामध्ये लिस्ट लागतो इतक्या मोठ्या उमेदवारांची. तर चाचपणी जी आहे ती पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे होते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणाचाही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे ही जी आहे एकदम पारदर्शक भरती असतो आणि एकदम क्रिस्टल क्लिअर असतो. याच्यामध्ये कुठल्याही मानवाचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे सध्या तरी मेरिटविषयी बोलूच नका, आणि मेरिट सांगणे खूप कठीण चाललं आहे. चला, सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचवा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आवडल्यास शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. थँक्यू.